माझ्याबरोबर शिवसेना नेते सचिन भाऊ आहिर आणि शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। आज राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडते, काय अपेक्षा आहेत या अधिवेशनातून? याच्यातून स्फूर्ती मिळते आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल की गेल्या 18 महिन्यापासून ज्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचं काम, पक्षाचं चिन्ह असेल, नाव असेल, या सर्व करून करताना पण देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पक्षातले नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी हेही आज पक्षावर राहिलेत आणि मग नेमकं ज्या दिशेने आपण आज चाललेलो आहोत त्याला एक स्फूर्ती मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातूनच ही कार्यशाळा वेगवेगळ्या विषयांवरती घेऊन कार्यकर्त्यांचं मनोगत समजून घेऊन एक नवीन दिशेने आणि येणाऱ्या काळाला ज्या काही निवडणुका आहेत जे होऊ घातलेल्या आहेत। खरं तर आज तुम्ही बघितलं असेल वन नेशन वन इलेक्शनची चर्चा होते, पण महाराष्ट्र हा काय देशाच्या बाहेर आहेत का? जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या कुठच्याही निवडणुका सोडा, परंतु बाय इलेक्शन्स पण आहेत जे लोकसभेचे, तेही घेतले जात नाही। ह्याच्यातूनच प्रेरणा घेऊन कुठच्याही निवडणुका आल्या तर आपण या अगोदर जशी तयार होतो तसंच तयारी या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्याचं नियोजित आहे। किशोरीताई, आज महाअधिवेशन पार पडतंय, यामध्ये आपल्या पक्षाची ध्येय धोरण असतील, रणनीती असेल ती ठरेल। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर महत्त्वाच्या नेत्यांवर सतत कारवाया सुरू आहेत, कारवाईच्या चौकशांचा फेरा सुरू आहे। कसं पाहता या महाअधिवेशनानंतर याला एक उभारी मिळेल का तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये? मुळामध्ये या अधिवेशनामुळे तर जास्त उभारी मिळेल आणि ऊर्जा मिळेल। या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत काय पोचवायचं आहे, त्यांना कसं सामावून घ्यायचं आहे, उद्धवजींचं नक्की ध्येय धोरणं काय आहेत, हे सगळं आज इथे पक्क होईल आणि ते आम्हाला तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत घेऊन जायचं आहे असं म्हटलं जातं आहे। आज विविध ठराव मांडले जातील, ते देखील सहमत होतील। मात्र दुसरीकडे अशी चर्चा आहे की या सगळ्या याच्यामध्ये पुढले लवकरच शिवसेनेतून एक नवा चेहरा पुढे दिला जाईल, तेजस ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे। कसं पाहता याकडे? चांगलं आहे, तेजस एकदम असा धडाडीचं आहे आणि तेजसची जी विजन आहे ती विजन जर एखाद्या मातीतल्या किडी मुंगीला पण कसं वाचवावं अशा विजननी ते काम करतात, तर तीच विजन आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना फायद्याचीच होईल। म्हणजे तेजस आले तर वेलकम आहे, पण आजही मला वाटतं की तेजसची एंट्री आता नाही। काल उद्धव साहेबांचा गेटअप हा काहीसा बाळासाहेबांसारखा दिसत होता, गळ्यात रुद्राक्ष माळा, तसाच कुर्ता, त्यावरून आता भाजप नेते टीका करतायत। कसं पाहता या सगळ्या टीकेकडे? मुळात म्हणजे भाजपला उद्धवजी म्हणतात ना, संताजी धनाजी घोडे दिसत होते तसे उद्धवजी सारखे दिसत आहेत, आदित्य सारखे दिसत आहेत। मुळामध्ये काल सगळ्या देशात रामाच्या स्थापनेचा दिवस म्हणून सगळे आनंदित होते, आम्हीही आनंदित आहोत। 500 वर्षांनी कोर्टाने ज्यानी ज्यानी मेहनत घेतली त्या सर्वांमुळे हे झालं, त्यामुळे सगळेच आनंदी होतो आणि त्या आनंदात कोणी रुद्राक्ष माळा गळ्यात घातल्या असतील तर त्यांच्या भावनेला ठेच पोचू नये म्हणून जर त्यांनी ठेवल्या असतील त्या कारण उद्धवजी दांभिकपणा करत नाहीत, उगाचच कुठले तरी ड्रेस घालायचे, कुठे शल घ्यायची, कुठे ते तसलं कधी मी जसा आहे तसा स्वीकार करा असं त्यांचं वागणं आहे। त्यामुळे कालच्या एका भूमिकेला लगेच तुम्ही अराईवरनं पर्वत गाठत असाल तर हा आता त्यांचा स्वभाव बनला आहे। एक शेवटचा प्रश्न, आजच्या महाअधिवेशनातून काय अपेक्षा आहेत? उद्धव ठाकरे तसेच जे इतर महत्त्वाचे नेते मार्गदर्शन करतील त्यांच्या भाषणातून काय अपेक्षा आहे तुम्हाला? नाही, अपेक्षा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना आम्हाला काय करायचं आहे, कसं दमदार पाऊल आपलं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आता ते उद्धवजी जे मार्गदर्शन करतील तेच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये घेऊन जाऊ। नक्कीच पुढील काळात कशा प्रकारे आपलं दमदार पाऊल असेल या संदर्भात या महाअधिवेशनामध्ये ठरेल आणि उद्धव ठाकरे जे मार्गदर्शन करतील ते घेऊन आम्ही पुढे जाऊ असं शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन किरणसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।